दिलखुलास पहा शनिवारी रात्री 9 वाजता फक्त लेमन न्यूज वर। नमस्कार, आजचा मुद्द्यामध्ये आपलं स्वागत। मी राजेश कोचरेकर। आज आपण एका अशा मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की जो मुद्दा गेले जवळपास 24 तासाहून अधिक काळ संपूर्ण राज्यभरात ज्याच्यावर चर्चा होते आणि ज्याचे वेगवेगळे पैलू आता आपल्या समोर येऊ लागलेले आहेत। अर्थात हा मुद्दा आहे शरद पवारांच्या एका वादग्रस्त विधानाचा आणि त्यांनी दिलेल्या एका तितक्याच विवादास्पद अशा सल्ल्याचा। शरद पवारांनी नवी मुंबईतल्या माथाडींच्या एका कार्यक्रमामध्ये एक सल्ला दिला इथल्या माथाडी कामगारांना आणि तो सल्ला नेमका काय होता, त्या सल्ल्यानंतर काय झालं, शरद पवारांना का माफी मागावी लागली, शरद पवारांनी हे चुकून उद्गार काढले होते का की त्यामागेही त्यांचं काही राजकारण होतं, यासारख्या अनेक मुद्द्यांवर आणि गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत। आजचा जो आपला मुद्दा आहे लोकशाहीची थट्टा। लोकशाहीची थट्टा या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत की नेमकं काय काय घडलं या सगळ्या गोष्टीमध्ये। अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये याचा घटनाक्रम जर समजून घ्यायचा असेल तर काल नवी मुंबईमध्ये शरद पवारांनी अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले होते। तिथे मोठ्या संख्येनं माथाडींचे कामगार किंवा माथाडी जे आहेत ते तिथे उपस्थित होते आणि ही माथाडी काय करतात तर मुंबई हे बंदर आहे। याच मुंबईमध्ये अनेक उद्योगधंदे आहेत। या उद्योगधंद्यांमध्ये एक महत्त्वाचा घटक या सगळ्या उद्योगधंद्यांसाठी आणि या उद्योगनगरीसाठी उपयुक्त ठरत असतो तो म्हणजे माथाडी। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की अत्यंत कष्टप्रद असं काम सातारा, सांगली, पुणे या भागातली ही मंडळी मुंबईमध्ये येऊन करत असतात आणि नवी मुंबईमध्ये असलेली जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची ने-आण करण्यासाठी, मालाची वाहतूक करण्यासाठी ही मंडळी काम करत असतात आणि या मंडळींनी गेली अनेक वर्ष मुंबईमध्ये स्वतःचं एक योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच या मंडळींचं मतदानातला सहभाग, मतदानातलं त्यांचं असणं आणि नसणं या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधींसाठी किंबहुना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खूपच महत्त्वाचं ठरत असतं। ही जी गर्दी बघताय, ही जी दृश्य आहेत ही याच कार्यक्रमातली आहेत आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं माथाडी कसे सहभागी झाले होते तेही आपण पाहतोय। या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करत असताना या माथाडींची गाव किंवा यांची जी मूळ भूमी जिथे आहे त्या सातारा, सांगली परिसरामध्ये ही मंडळी जात असतात आणि याच भागातून ते परत मतदान करण्यासाठी येत असतात। या सगळ्या गोष्टी आता उमेदवारांच्या नेत्यांना नीट माहिती झालेल्या आहेत आणि शरद पवारांसारखा नेता जो गेली 50 वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे त्याला या सगळ्या गोष्टी माहीत नसतील तरच नवल। आणि यामुळेच कालच्या अण्णासाहेब पाटील यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं शरद पवारांनी या मेळाव्यामध्ये बोलताना जो संवाद साधला होता त्या संवादानंतर प्रचंड मोठा गदारोळ झाला। शरद पवारांनी बोगस वोटिंग करा असा सल्ला या माथाडींना दिला, अशा स्वरूपाचे हाकारे जे आहेत ते माध्यमांमधून आणि विरोधी पक्षांकडून दिले जाऊ लागले आणि त्यानंतर आजचा दिवस जो आहे हा दिवसभर चर्चेचा होता, दिवसभर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा होता। विशेषत्वानं प्रत्येकाची तक्रार जणू काही करण्याचा ठेका ज्यांनी घेतलाय त्या किरीट सोमय्या यांनीच या सगळ्या विषयामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांनी या बाबतीतलं आपलं काम सुरू केलं। आज दिवसभर किरीट सोमय्या या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत होते। किरीट सोमय्यांचा जो पाठपुरावा आहे तो किती वेळ होणार आहे आणि त्यातून प्रत्यक्षात काय हाती लागणार आहे, पवारांवर कारवाई होणार का, राष्ट्रवादीला त्याचा फटका बसणार का, अशा सगळ्या गोष्टी
आपण समजून घेणार आहोत आणि याच सगळ्या गोष्टी समजून घेत असताना आपण काही मान्यवरांकडे जाणार आहोत. सगळ्यात आधी मी प्रेम शुक्ल यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे संदीप प्रधान यांच्याकडे देखील जाणार आहे. ही सगळी राजकारण कव्हर करणारी मंडळी जी आहेत त्यांना नेमकं या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ काढायचा आहे हेही आपण बघणार आहोत. आणि या सगळ्यातून शरद पवार सही सलामत बाहेर पडणार का हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या सगळ्यावर चर्चा करण्याआधी आपण बघणार आहोत नेमकं पवार काय बोलले, त्यातून काय गोंधळ झाला या संदर्भातला रिपोर्ट. एक गोष्ट आम्ही झाली मागच्या निवडणुकीला घोटाळा झाला. सरकारची निवडणूक आणि मुंबईची निवडणूक एकाच दिवशी मंडळी गेली गावात. यावेळेला सरकारची निवडणूक 17 तारखेला आणि इथली निवडणूक गावासाठी 24 तारखेला. त्यामुळे तिकडे राहिलेल्या सीटा हलवतात आणि इतर सीटा हलवल्या ती काही पुसून टाकायची. पहिली काही पुसून टाकायचं. बोगस मतदान करण्याचा हा अजब सल्ला देत आहेत भारतीय लोकशाहीतील सर्वात अनुभवी नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय श्री शरदचंद्र गोविंद पवार. मात्र त्यांचा हा सल्ला आता त्यांना आणि त्यांच्या पक्षाला भोवण्याची शक्यता आहे. पवारांच्या या वक्तव्यानं विरोधकांच्या हातात तर आयतच कोलीत मिळालंय. भाजपनं निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे, तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस महासंचालकांकडे जाऊन पवारांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्पेशल डीजी पुलिस देवेंद्र भारती से काफी डिटेल में चर्चा हुई. हमने कहा ये तो करप्ट प्रैक्टिसेस एंड क्रिमिनल कॉन्स्पिरेसी ऑफ शरद पवार है. हमने पुलिस की शिकायत ये की कि अभी तक आपने इस संदर्भ में कार्रवाई क्यों प्रारंभ नहीं की है. देवेंद्र भारती ने कहा कि अभी सुबह में ही इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया का हमें मैसेज आया है और हम इसके ऊपर पूरा रिपोर्ट बनाकर भेज रहे हैं. लेकिन मेरा ये उनसे सवाल था कि अगर किरीट सोमैया ने विदाउट परमिशन वहां सभा ली होती तो किरीट सोमैया को अपने जेल में बंद कर दिया होता. ये जो शरद पवार का जो कल फंक्शन हुआ कोई परमिशन ली नहीं गई है. इलेक्शन विभाग से नहीं ली गई, पुलिस से भी परमिशन नहीं ली गई. एंड द स्पीच वॉज पॉलिटिकल वन. इट वॉज अ कैंपेन स्पीच. तुम्ही घड्याळाला मतदान करा. So how a cabinet minister can induct into illegal corrupt practices? It is criminal conspiracy. हमने पुलिस को यह भी कहा कि आप ताबड़तोड़ राष्ट्रपति को भी एक रिपोर्ट भेजना चाहिए. इस कैबिनेट मिनिस्टर को ताबड़तोड़ कैबिनेट में से सस्पेंड करना चाहिए. जो आईपीसी सेक्शन 34, सेक्शन 120B एंड सेक्शन 171 के अंतर्गत महाराष्ट्र पुलिस ने शरद पवार के खिलाफ तुरंत एक्शन लेनी चाहिए. द पुलिस हैज एश्योर्ड मी कि उन्होंने तुरंत रिपोर्ट मंगाया है. आधी जानकारी आ गई है. शाम तक वो अपना पूरा रिपोर्ट तैयार करके इलेक्शन कमिशन को भेज देंगे. देशाच्या राजकारणात शरद पवारांना एक महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या या वक्तव्यानं शाईने तोंड काळवंट की काय असं वाटू लागल्यानंतर पवारांना या सर्व प्रकरणाची सारवासारव करावी लागली. मैंने मजाक से एक बात कही कि कुछ लोग गांव में जाते ही यहाँ आते हैं, तो मजाक से ऐसे कहा कि भाई जरा संभाल के करिए नहीं तो आप दोनों जगह पर वोट देंगे. ये मुझे मालूम है कि देश में कोई दो जगह पर वोट कर नहीं सकता. एक, वो कानून के खिलाफ है. दो, और ऐसे करना चाहिए. इस तरह की बात करना ठीक नहीं है. मगर कभी कभी स्पीचेस में थोड़ी बहुत मजाक भी करनी पड़ती है. नहीं तो लोगों को एक ही टाइप का स्पीच सभी का सुनने के बाद एक तरह का उनका इंटरेस्ट खत्म हो जाता है. और इसलिए कभी कभी हम लोग जोकिंगली कुछ बोलते हैं. इससे कोई ज्यादा सीरियस नहीं है. मैं इस बारे में बिल्कुल साफ कहना चाहता हूँ कि बोगस वोटिंग करने के बारे में मैं कभी कुछ नहीं कहूँगा. एक जोक किया, वो जोक सीरियसली लेने की आवश्यकता नहीं है. महाराष्ट्र में चुनाव होगा और जिस तरह से वोटिंग होती है वो अच्छी तरह से वोटिंग होती है.
और महाराष्ट्र की जनता हमेशा ठीक तरह से कानून मद्देनजर रखकर वोटिंग करती है, इतना ही मुझे कहना है। जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान व्हावं ही महत्वाकांक्षा शरद पवार यांनी नेहमीच बाळगली. त्यासाठी गेल्या 47 वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक डावपेच आखले. सध्या देशात तिसऱ्या आघाडीचे वारे वाहू लागल्यामुळे पवार पंतप्रधानपदी बसल्याचे स्वप्न राष्ट्रवादीचे नेते पाहू लागले होते. पण पवारांनी शाई पुसण्याचा सल्ला दिला आणि या सल्ल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली. आयोगाने पवारांच्या भाषणाची टेप मागवली आहे. देशाच्या राजकारणात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणाऱ्या पवारांवर निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे नशिबाने थट्टा मांडली असं म्हणण्याची वेळ आली. आज छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली. ब्युरो रिपोर्ट, लेमन न्यूज, मुंबई. आता आपण पाहिलं की या रिपोर्टमध्ये कशा स्वरूपामध्ये आधी पवारांनी शाई पुसण्याचा सल्ला दिला, त्यानंतर भांडूपमध्ये येऊन म्हणजे नवी मुंबईत त्यांनी हा सल्ला दिला आणि भांडूपमध्ये येऊन तिथून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर येऊन राष्ट्रवादीचे मुंबईचे जे अध्यक्ष आहेत संजय पाटील यांच्यासाठी जो एक कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता, तिथे पवारांनी या सगळ्याची सारवासारव केली. या क्षणाला आपल्याबरोबर दोपहर का सामनाचे संपादक आणि राजकीय विश्लेषक प्रेम शुक्ला आहेत. प्रेम शुक्लांकडून आपण या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचं कारणच आहे, कारण शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी पवारांकडून ही झालेली गोष्ट अधिक गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये, तो एक थट्टेचा विषय होता असं त्यांनी म्हटलंय. पण या थट्टेच्या विषयामुळे पवारांचीच थट्टा होते का, हा आपला प्रश्न आहे. आपण जाणार आहोत प्रेम शुक्ले यांच्याकडे. प्रेम शुक्ला, आपलं स्वागत आहे आजचा मुद्दामध्ये. मला तुम्हाला एक विचारायचं, आपण माझा आवाज ऐकताय का प्रेम शुक्ला? प्रेम शुक्ला साहेब, आपण माझा आवाज ऐकू शकताय का? प्रेम शुक्ला यांच्याशी आपला संपर्क बहुधा खंडित झाला असावा आणि तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. किरीट सोमय्या यांनी आज दिवसभर या सगळ्या प्रकरणाला यथाशक्ती हवा देण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता निवडणूक आयोगाचं नेमकं म्हणणं काय आहे, निवडणूक आयोग काय कारवाई करणार आहे, यासाठी या ठाणे हा जो मतदारसंघ आहे, ठाणे लोकसभा मतदारसंघ क्रमांक 23 चे जे निवडणूक अधिकारी आहेत दिलीप शिंदे, ते आता या संदर्भातल्या पुढच्या गोष्टींना सुरुवात करून ही जी टेप आहे ही किंवा ही जी DVD आहे, ही DVD मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत आणि त्यानंतर पवारांनी केलेलं वक्तव्य तपासून पुढच्या गोष्टी ठरवण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे. आज सकाळी मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून देवेन भारती जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना फोन करण्यात आला होता आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी वेगात सुरू झालेल्या आहेत. पण या सगळ्याच्या बाबतीत पवार माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त करून मोकळे झालेले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीने जर दिलगिरी व्यक्त केली तर राष्ट्रवादीवर काही कारवाई होणार का, राष्ट्रवादीवर कारवाई होणार म्हणजे पवारांवर कारवाई होणार का, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी प्रेम शुक्ल यांच्याकडे जाणार आहोत. त्याचप्रमाणे नवाब मलिक हे देखील या सगळ्या विषयावर आपल्याबरोबर भाष्य करणार आहेत. नवाब मलिक यांच्याकडूनही राष्ट्रवादीला नेमकं काय म्हणायचं आहे आणि पवारांना नेमकं काय सांगायचं होतं, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. राष्ट्रवादीचा जो काही प्रचार आहे त्या प्रचाराकडे किंबहुना माध्यमांचं दुर्लक्ष होतंय का, तर एखादे अजित पवार वगळले तर फारसं कुणाचं भाषण किंवा फारशी कुणाची दखल माध्यमांकडून घेतली जात नव्हती आणि त्यामुळे पवारांनी या सगळ्या गोष्टी निर्मित केल्या आहेत का, हा आपला प्रश्न असणार आहे. या सगळ्यावरची चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत, पण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. समय का टॉर्चर तो सभी सहते हैं, पर टिकते वही जो समय के साथ बहते हैं. जब तारे और टैरो का कनेक्शन हो तो हर कार्ड कुछ कहता है. मेरे यानी क्रिस्टीना सैकिया के साथ देखिए तारे, टैरो एंड टिप्स हर रोज लेमन न्यूज पर. कॉर्पोरेट जगत की तेज रफ्तार जिंदगी की कुछ अनसुनी कहानी.
कुछ ऐसी शख्सियत, कुछ ऐसे ख्याल जो आपकी सोच और आपकी जिंदगी हमेशा बदल दें। उनसे हम आपको करवाएंगे रूबरू। जरूर देखिए मेरे साथ सीईओ टॉक। क्या फ्रॉड में फंसा है आपका पैसा? क्या स्कैम में उलझी है आपकी रकम? नमस्कार, मैं हूँ रवि नथानी। डोंट वेट फॉर अ लॉन्गर पीरियड बिकॉज वो टाइम बाद फेस में चला जाएगा और फिर आप कुछ नहीं कर पाएंगे। क्या आपके साथ भी किसी कंपनी ने किया है धोखा? कंपनी को बोले बॉस दिस इज द लिमिट, यू हैव टू गिव माई मनी बैक। कंज्यूमर ने हमें एक कंप्लेंट दी कि मेरे पैसे बैंक ने लूट लिए हैं। स्कैम्स एंड फ्रॉड की टीम आपको देगी पूरी मदद। हमारी पूरी टीम इस चीज को इन्वेस्टिगेट कर रही है, एक एक पन्ना पढ़ रही है। स्कैम्स एंड फ्रॉड रोजाना शाम 7:27 पर, रोजाना दोपहर 2:27 पर। अंडरवर्ल्ड की नब्ज पहचानता हूं मैं, हर गैंग के राज जानता हूं मैं। अपराधी छोटा हो या बड़ा, मेरी नजरों से बच नहीं सकता। कहां छिपे हैं देश के दुश्मन, कहां से चलती है कंपनी, कैसे किया मुंबई पुलिस ने कंपनी को खल्लास, दिखाएंगे हम। कहां जुड़े अंडरवर्ल्ड के तार, कौन चला रहा है माफिया नेटवर्क, सबकी खबरें देता हूं मैं। इन 22 सालों में गैंगवार मैंने देखे, गली के गुंडों को डॉन बनते मैंने देखा, अंडरवर्ल्ड पुलिस और नेताओं के नक्शे को मैंने देखा और दिखाया भी। लेमन न्यूज की क्राइम टीम रखेगी अपराध जगत पर पैनी नजर। दिल खुलास पहा शनिवारी रात्री 9 वाजता फक्त लेमन न्यूज वर। मतदान करण्याचा हा अजब सल्ला देतायत है आपका पैसा? क्या स्कैम में उलझी है आपकी रकम? नमस्कार, मैं हूँ रवि नथानी। डोंट वेट फॉर अ लॉन्गर पीरियड बिकॉज वो टाइम बाद फेस में चला जाएगा और फिर आप कुछ नहीं कर पाएंगे। क्या आपके साथ भी किसी कंपनी ने किया है धोखा? कंपनी को बोले बॉस दिस इज द लिमिट, यू हैव टू गिव माई मनी बैक। कंज्यूमर ने हमें एक कंप्लेंट दी कि मेरे पैसे। आजचा मुद्द्यामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। लोकशाहीची थट्टा या विषयावर आपण चर्चा करतोय। शरद पवारांनी काल माथाडी कामगारांना दिलेला सल्ला आणि त्यानंतर पवारांनी ज्या कार्यक्रमात सारवासारव केली त्याच कार्यक्रमामध्ये स्वराज वाल्मिकींनी ज्या स्वरूपाची शेरेबाजी आणि नरेंद्र मोदी यांचा जो उल्लेख त्यांनी केला होता, त्यांनी त्यांना भस्मासूर म्हटलं, त्यांनी त्यांना दाढीवाला राक्षस म्हटलं आणि पवार हे सगळं शांतपणे बघत होते। किंबहुना पवारांची जी तारीफ त्या व्यासपीठावर जी सुरू होती त्यामुळे पवार मनातल्या मनात हरखूनही गेले होते। पण याच ही तारीफ ऐकल्यानंतर पवारांनी या सगळ्या गोष्टीची सारवासारव केली। राष्ट्रवादीने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। काय नेमकं नवाब मलिक म्हणालेले आहेत ते आपण सगळं बघणार आहोत। नवाब मलिकांना
या सगळ्या गोष्टींवर आपण बोलतं करणार आहोत, पण त्याआधी मी सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रतापराव थोरात यांच्याकडे. प्रताप थोरात सर, मला इथे तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की संपूर्ण देशातल्या टेलिव्हिजन मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये नरेंद्र मोदींचं आख्यान, नरेंद्र मोदीमय असं सगळं मीडिया झालेला आहे आणि त्याचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करण्यासाठी, किंबहुना ते लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी पवारांनी केलेली ही खेळी होती. हे चुकून पवारांकडून घडलं असं तुम्हाला वाटतंय का? थोडं मुळीच झालं नाही. ही लोकशाहीची थट्टा मुळीच नाही. ही लोकशाही पुसा कार्यक्रम आहे. हे चुकून झालेलं नाही. पवार कुठली गोष्ट चुकून करतात याच्यावरती माझा विश्वास नाही. ते काय काल राजकारणात आलेले व्यक्ती नाही आहेत. ते 47 वर्ष संसदेमध्ये आहे. संसद किंवा विधिमंडळ याच्यामध्ये 47 वर्ष देशातला एकही नेता इतका प्रदीर्घ काळ संसदीय राजकारणात नाही. असा माणूस बरं ते अत्यंत मितभाषी आहेत, चांगलं बोलतात, सभ्यपणाने वागतात, सुसंस्कृतपणा त्यांच्यामध्ये भरपूर आहे. अशा बाबतीत बरं त्यांची प्रत्येक गोष्ट ही कॅल्क्युलेटेड असते. त्यामुळे हे कॅल्क्युलेशनशिवाय ते बोललेले नाही. आणि आता मग तसं बोललं समजायचं तर त्याला काय म्हणायचं की पवारांचं वय झालेलं आहे, त्यांचा आजारसुद्धा भरपूर त्यांना त्रास देऊन गेला, ते लढले आजाराशी, कौतुकास्पद आहे. परंतु आता वय झालं हेच खरं आहे. त्याच्यामध्ये असं झालं की आता राष्ट्रवादीचे नेते दुसऱ्या फळीतले किंवा तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते आता वाढायला लागले की पवार साहेबांना उद्या आपल्या मतदारसंघात बोलवलं आणि असं काहीतरी ते बरळले तर त्याच्यात काय होईल ही असली थट्टा केली. तर ही थट्टा त्यांनी केलेली नाही. हे बोलले कदाचित त्यांचं ते आजवरचं जे पद्धतीचं राजकारण केले त्या पद्धतीनं ते बोलले असतील. बरं ही पहिली गोष्ट पहिली वेळ नाही आहे पवारांवरती. 1991 साली यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे पाटील यांची लोकसभा निवडणूक जी झाली नगर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये पवार असंच काही बोलले होते आणि ते म्हणाले होते की काय विखे पाटील अपक्ष उमेदवार होते, गडाव हे काँग्रेसचे उमेदवार होते. 91 सालची निवडणूक आहे. जेव्हा गडाखांच्या प्रचारामध्ये सायकली झाडावर बांधल्या होत्या त्या निवडणुकीबद्दल तुम्ही म्हणताय? हो. तर त्याच्यामध्ये पवार असं म्हणाले होते की त्यांच्याकडून हे घ्या ते घ्या, ते काय देतात ते घ्या, त्याच्यामुळे समाजवाद येईल आणि हे जे काय होईल फक्त मतं काँग्रेसला द्या. याच्यावरती विखे पाटलांनी तक्रार केली. गडाखांची निवडणूक ही रद्दबातल ठरली. विखे पाटलांना निवडणूक आले म्हणून घोषित केले. त्यानंतर हा खटला सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टानं पवार बोलले ती इलेक्टोरल मॅल प्रॅक्टिस आहे, असं नाही, हे करप्ट प्रॅक्टिस म्हटले नाही की बाबा पवार काही करप्शन इलेक्शनमधलं केलं त्यांनी असं बोलल्यामुळं, असं धरलं नाही. त्यांना त्या आरोपातून त्यांनी सोडलं. परंतु त्यांनी केलेल्या ज्या पवारांना कानपिचक्या दिल्या आहेत ना त्या कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला सुद्धा बसू नयेत अशा कानपिचक्या आहेत. त्या जर थोडक्या जजमेंटचा भाग जर वाचून दाखवला, हे नोव्हेंबर 1993 मध्ये जजमेंट दिलेलं आहे. त्याच्यात ते म्हणाले की हे करप्ट प्रॅक्टिस नाही आहे, पण हे वरिष्ठ राजकीय नेत्यांच्याकडून प्रचाराच्या ज्या दर्जाच्या अपेक्षा आहे किंवा निरोग प्रचार होण्याकरता जे काही करायला पाहिजे ते काही होत नाही आहे. समाजवाद आणण्याची कल्पना ही फारच भयानक आहे. त्यांचं घ्या आणि आम्हाला मतं द्या, हा समाजवादाचा प्रकार, त्यांचे पैसे घ्या आम्हाला मतं द्या, हा फार भयानक प्रकार आहे. नंतर गडाखांच्याकडून तर हे शॉकिंग होतंच, गडाखांनी एक असं केलं. पण त्याच्यापेक्षा वाईट आहे की शरद पवार यांच्या दर्जाचे, यांच्या चांगल्या योग्यतेचे मुख्यमंत्री या मतांना पुष्टी देतात, अशी मागणी जाहीर सभामध्ये बोलतात, हे फार वाईट आहे. याच्यामध्ये जी वक्रोक्ती आहे, सरकॅझम, हा अत्यंत पुअर टेस्टमध्ये आहे. हा अशी इतक्या पद्धतीचा वक्रोक्ती किंवा थट्टा कधी करू नये हे सुप्रीम कोर्टानं पवारांच्या विरोधी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आता ही जर वरच्या नेत्यांच्या प्रचाराची जर ही पातळी असेल तर मग खालच्या मंडळींचा प्रचार हा किती हीन दर्जाचा होत असणार याची कल्पना न केलेली बरी. नंतर परत त्यांनी भरपूर 2-3 पॅराग्राफचं पवारांना कानपिचक्या दिलेले. मला थोरात सर तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की आता सगळ्या देशभरात मोदींचा जो काही नमोचा जप सुरू आहे त्याच्यामुळे पवारांच्या पायाखालची वाळू सरकली असं आपण समजायचं नाही. पवार कुठे मोदींचे स्पर्धक आहेत? पवारांना कुठे पंतप्रधान व्हायचंय आणि कोण करणार आहे पंतप्रधान? त्याच्यामुळे वाळू सरकायचं कारणच नाही. काय जेमतेम ते जागा लढणार 20-22, त्याच्यातल्या निवडून किती येणार ते आता बघायलाच पाहिजे. म्हणजे डबल डिजिटमध्ये जागा आल्या तर सेलिब्रेशन करावं लागेल, गुढीपाडवा चांगला करावा लागेल. त्याच्यामुळे त्यांची वाळू सरकायचं नाही. त्यांचं पद कुठं जाते? पवारांचं पद काही जात नाही. बरोबर. त्यामुळे वाळू सरकली वगैरे काही नाही.
आणि आपण हा प्रश्न घेऊन नवाब मलिक यांच्याकडे जाणार आहोत. नवाब मलिक यांना आपण विचारणार आहोत की पवारांच्या पायाखालची वाळू सरकली, किंबहुना त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाने जे काही सध्या मोदींकडेच आपलं लक्ष केंद्रित केलंय त्याच्यामुळे पवारांना आपल्याकडे लक्ष खेचून घ्यायचंय का, आणि त्यासाठीच पवारांनी नवी मुंबईतल्या या कार्यक्रमाची निवड करून तिथे असं वादग्रस्त, कारण जसं गमतीने म्हटलं जातं महाराष्ट्राच्या राजकीय गॉसिपमध्ये पवार ऑक्सिजन सुद्धा राजकीय उपयोगाशिवाय किंवा राजकीय हिताशिवाय घेत नाहीत असं जे म्हटलं जातं ते स्वतः आता प्रतापराव थोरातांनी त्या सगळ्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. नवाब मलिक काय म्हणतात ते आपण बघूया. नाही, स्टंट नाही, माथाडी कामगाराशी संवाद साधत असताना बोलत असताना ते लोक ज्या पद्धतीने त्यांच्यासमोर त्यांचे विषय आणत होते त्यांनी विनोदाच्या भावाने एखादा वाक्य बोललं. आमच्या पायाची खालची वाळू सरकलेली असं अजिबात नाही. यावेळी कधी ना आम्हाला मिळालेलं यश या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. कमीत कमीत 15 जागा आम्हाला मिळणार आहे. आम्हाला स्टंट करायची काही गरजच वाटत नाही. नवाब मलिक यांना स्टंट करायचा नाहीये असं ते म्हणतायत. बाबा कुलकर्णी हे मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष आहेत. बाबा कुलकर्णी, ज्यावेळेला किरीट सोमय्या यांना जणू काही संपूर्ण देशाच्या विरोधात जे काही संपूर्ण देशामध्ये जे काही चुकीचं घडेल त्याची तक्रार करण्याचा जणू काही अधिकृत परवानाच दिल्यासारखं ते या सगळ्या मागे लागलेले असतात. पवार त्यांना आता आयते सापडलेत हातात. किरीट सोमय्यांनी आज निवडणूक आयोगाकडे या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे, पण पवारांनी केलेल्या या तक्रारीची दखल किंवा पवारांच्या विरोधात केलेल्या भाजपने केलेल्या या तक्रारीची दखल निवडणूक आयोग घेईल इतके तुम्ही आशावादी आहात? साहेब, मला पहिल्यांदा अभिमान वाटतो की किरीट सोमय्या हे जागरूक नागरिक आहेत. पहिले किरीट सोमय्या माझे मित्र आहेत. किरीट सोमय्या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. किरीट सोमय्या भारतीय जनता पक्षाचे खासदारकीचे उमेदवार आहेत. आणि अशा जागरूक नागरिकांनी, जागरूक कार्यकर्त्याने, जागरूक सामाजिक विचारांची बांधिलकी असणाऱ्या माणसांनी आज ताबडतोब याच्यावरती पावलं उचलली. साहेब, पवार हे असामान्य व्यक्तिमत्व आहे. पवारांसारख्या बॅलन्स नेत्याच्या तोंडून हे सहजासहजी होत नाही. ही लोकशाहीची थट्टा नाही, तर पवारांच्या संपूर्ण राजकीय आयुष्याला लागलेला आजचा हा बट्टा आहे असं मी समजतो. त्यामुळे ह्याच्यावर किरीट सोमय्यांचं जे काम आहे त्याचा मला जरूर अभिमान वाटतो. पवार हे नाही, पण बाबा कुलकर्णी, तुमचे किरीट सोमय्या काम सुरू करतात आणि तितक्याच वेगाने ते थांबवतात देखील. भुजबळांच्या विरोधातलं काम पण त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये नाही मी हा बोला तुम्ही बोला, म्हणजे मी तुम्हाला पूर्ण बोलायची संधी देऊ. किरीट सोमय्या त्याला वेळेचं हे असेल ना, ठीक आहे, मी तुम्हाला संधी देणार आहे, कारण त्याच्यानंतर मी प्रतापराव थोरातांकडे जाणार आहे. सोमय्यांच्या प्रत्येक प्रारंभ केलेल्या प्रत्येक प्रकरणाला थोडा वेळ लागत असेल, पण किरीट सोमय्या हा असं व्यक्तिमत्व आहे की हातात घेतलेलं कुठचंही काम तडीच दिल्याशिवाय ते थांबत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. बरोबर आहे, अशी त्यांची ख्याती आहे. प्रताप थोरात, तुम्ही याच्यावर आता अधिकारवाणीनं बोललं पाहिजे. छगन भुजबळांच्या महाराष्ट्र भवनचा एकूणच घोटाळा किरीट सोमय्यांनी सुरू केला, त्यानंतर पूर्तीचा घोटाळा सुरू केला. घोटाळ्यांच्या संदर्भातलं कामकाज सोमय्या सुरू करतात, पण योग्य वेळ आली की ते थांबतात. आता ती योग्य वेळ अवतरण चिन्हातली आहे. तुम्ही या सगळ्या सोमय्यांनी केलेल्या योग्य वेळेचा शोध घेण्याची जी काही प्रक्रिया आहे, कदाचित पवारांच्या बाबतीत त्यांनी आता जे काही काम सुरू केलंय ते निवडणुकीच्या दिवसांमध्ये केलेलं आहे. आपल्या पक्षाला आपण किती उपयुक्त आहोत हे दाखवण्यासाठी केलेलं आहे. काय नेमकं सोमय्यांना याच्यातून साधायचं आहे की त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये खऱ्या खुऱ्या अर्थाने गंभीरता दडलेली आहे? प्रताप थोरात, एक गोष्ट आहे, किरीट सोमय्या यांचं राजकारण जर पाहिलं तर हिट अँड डिसअपियर अशा पद्धतीचं आहे. ते एक तर ठोका मारतात आणि नंतर त्याच्या अदृश्य होतात. बरोबर, ठीक आहे, हा एक भाग आहे. आरंभशूर आहेत ते. हा जर भाग, आता हा सुद्धा संशोधनाचा विषय असतो की ते ठोका मारल्यानंतर नक्की डिसअपियर का होतात. दुसरा भाग असा की हे काही जरी असलं राजकारण, तरी पण एक जागरूक माणूस ज्या वेळेला एखादा बरोबर तो पकडतो तुम्हाला, तेवढं सुद्धा पुरेसं आहे लोकशाहीसाठी. मला तेवढं सुद्धा पुरेसं आहे. मी सगळ्या गोष्टीचं बघणार नाही, निगेटिव्ह नकारात्मक दृष्टिकोनातून मी बघणार नाही. केले ना त्यांनी. पवारांच्यासारखा माणूस म्हणजे कॅचिंग ऑन द रॉंग फूट झाला, तो बघितला, त्यानं तातडीनं हा विषय मोठा केला, हे बरोबर आहे. दुसरी गोष्ट, पवारांची ही चूक आहे, ही 91 सालच्या पेक्षा भयानक चूक आहे ही आजची. ही कुठेही थट्टा वाटत नाही आहे. त्याचं तुम्ही बारकाईने जर का समजा रिकॅप बघितल्यासारखे, ही पवारांनी थट्टेच्या स्वरात हे बोललेले नाही आहेत ते. अशा परिस्थितीमध्ये ही चूक कदाचित जरा थोडीशी ही अधिक गंभीर आहे, पण मला एक पडू शकते.
थोरात सर, मला एक सांगा की या सगळ्या गोष्टीमुळे बघा थेट पवारांनाच टार्गेट केल्यामुळे, जसं तुम्ही म्हणताय तसं गेले 47 वर्ष ते संसदीय प्रक्रियेमध्ये आहेत, विधिमंडळ असो किंवा संसद असो, एकदाही हरले काम नाहीत. करतात, एकदाही हरलेले नाहीत आणि त्यांना हरवणारा अजून म्हणजे या महाराष्ट्रात तरी कोणी निर्माण झालेला नाहीये असं गमतीने म्हटलं जातं. हा भाग जरी अलैदा असला तरी मला तुम्हाला इथे एक गोष्ट विचारायची आहे, या सगळ्या गोष्टीमुळे राष्ट्रवादी पक्ष हा दबावाखाली येऊ शकतो, शरद पवार दबावाखाली येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? हा राष्ट्रवादी पक्षाच्या, मी मगाशी म्हटलं की त्यांच्या दुसऱ्या फळीमध्ये चलबिचल झाली ना. पवार साहेबांच्या सारखा माणूस असं बोलायला लागला ओपनली म्हटल्यानंतर, त्यामुळे आपल्याकडं जर पवार साहेबांना नाहीतर म्हणता येत नाही प्रचाराला येऊ नका, विनोद करू नका असंही सांगता येत नाही, कुणाची ताकद नाही. आजकाल काय काँग्रेसपासून गल्लीपर्यंत करुणानिधीपर्यंत सगळे पक्ष हे खाजगी प्रॉपर्टी आहेत. हे सगळे खाजगी पक्ष आहेत, हे सार्वजनिक स्वरूपाचे पक्ष नाही आहेत. त्याच्यामुळं पक्षाच्या मालकाला कोणी सांगायचं की तुम्ही आमच्या प्रचाराला येऊ नका, विनोद करू नका. अडचण लोकांची गोची झालेली आहे. पवार आणखी जर असं काही कुठं बोलले आणि आपली निवडणूक धोक्यात आली, रद्दबादल झाली, कोणी कोर्टात गेला की या पद्धतीने यांनी प्रचार केला होता, हे जरी निवडून आले असले तरी पण हा त्याच्यामध्ये इलेक्टोरल रॉंग प्रॅक्टिस झाल्यामुळे ही निवडणूक रद्दबादल ठरवावी, ही धोक्याची टांगती तलवार आता लोकांच्या विरोधात झाली. दुसरा गोष्ट आहे की आता विनोदाचा जर भाग म्हणाला ना तर पवारांचे विनोद कशा करता पाहिजेत लोकांना, नकोत. त्याच्यासाठी दादा कोंडके आहेत, कॉमेडी विथ कपिल ते कपिल शर्माचे कॉमेडी नाईट्स आहेत, या गोष्टी आहेत ना. लोकांना चांगले पर्याय उभे आहेत, त्यांना त्यासाठी पवारांची भाषणं ऐकायची गरज नाहीये. अगदी खरं. आपण नवाब मलिक यांच्याकडे जाणार आहोत. नवाब मलिक यांना आपण प्रश्न विचारणार आहोत की या सगळ्यामुळे राष्ट्रवादी दबावाखाली आली आहे का, आणि राष्ट्रवादी दबावाखाली येत असताना शरद पवार दबावाखाली आलेत का, हा माझा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे गेली 50 वर्ष या देशाचं आणि राज्याचं राजकारण करणारे शरद पवार हे कधीच जाहीरपणे विनोद करत नाहीत, ते अत्यंत सिरियस पॉलिटिक्स करत असतात. आणि आता त्यांनी जो हा विनोद केलेला आहे हा त्यांच्यासाठी राजकारणाची अडचणीचं ठरलेलं आहे का? मग रविवारीच नेमकं असं काय चुकलं पवारांचं की पवारांना या सगळ्या गोष्टी उगाचच आपण कराव्या अशा वाटल्या आणि माध्यमांमध्ये आपलं लक्ष वेधावं असं वाटलं? काय म्हणताय नवाब मलिक? मला वाटतं दबावाखाली काय आहे, अजिबात नाही दबावाखाली. पण किरीट सोमय्या यांना संधी नेहमीच पाहिजे की आम्हाला पब्लिसिटी त्यांना मिळतील, ते संधी शोधत राहत आहे. या निमित्त घेऊन ते तक्रार करण्यासाठी कालपासून पत्रकारांना SMS पाठवणे, असं मी करणार, तसं करणार, पोलीसकडे जाणार, तिकडे जाणार, इकडे जाणार. पहिले बोललं की मी पोलीसकडे जाणार आहे. काही लोकांनी सांगितलं असेल की याच्या ज्युरिडिक्शन पोलीस होऊ शकत नाही, इलेक्शनच्या संबंधी सगळी तक्रार इलेक्शन कमिशनकडे करावं लागतं आहे. नंतर कालपासून आज त्यांची भूमिका बदलली. त्यांच्या अधिकार तक्रार करण्याचे आहे, ते करू शकत आहे. आमच्याकडून इलेक्शन कमिशननी, इलेक्शन ऑफिसरनी एखादी माहिती मागवली, जवाब मागवला तर त्याला उत्तर आम्ही निश्चित देणार आहे. उगाच मतदान केलेला प्लॅन होता का नवाब मलिक? पवारांनी हा ठरवून केलेला प्लॅन होता का? सर्वात अनुभवी नाही, अजिबात नाही. हे म्हणजे जेव्हा स्वतःच्या लोकांच्या मध्ये एखादा बसतो व्यक्ती, त्यांच्याशी संवाद करत असताना ते ज्या पद्धतीने सगळे बोलत राहत आहे त्याचा विनोद त्यांनी केलेला आहे. जाणून बुजून तुम्ही बोगस मतदान करा, दुबार मतदान करा, स्याही पुसा, असं त्याचा उद्देश अजिबात नाही. कायद्याच्या अंतर्गत हे सगळे नियम लोकांनी पाळले पाहिजे. लोकशाहीमध्ये जे सगळे निवडणूक आयोगाने नियम कायदे केलेले आहेत त्याचे पालन करून मतदान केलं पाहिजे. जास्त मतदान झालं पाहिजे हे आमचा उद्देश असू शकतो. पण मी लोकांच्या माहितीसाठी सांगतो, या देशामध्ये इलेक्शन कमिशननी जे दुबार नाव आहे, 2 मतदारसंघात नाव आहे, हे मोठा किंवा सोडून गेलेली लोक, मृत झालेले लोकांचे मतदार यादीतून नाव घाल करण्याचा कार्यक्रम देशभर इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून घेण्यात आला. बरोबर. काही मतदारसंघाचे 50-60 हजार, 70 हजार लोकांची नावं कमी झाली कारण दुबार नावं होती किंवा इतर ठिकाणी नावं होती. पण जे किरीट सोमय्या आजच्या घडीला पब्लिसिटीसाठी इलेक्शन कमिशनकडे तक्रार करायला गेले, हे सगळं फिल्टरनेशनच्या कामाला हेच विरोध करत होते की हे करू नका, लोकांचे मतदानातून नाव कमी करू नका. म्हणजे यांचेच बोगस नावं तिकडे हे ते घाबरून करत होते. यांचेच धंदे ते करणारी लोक आज तक्रार करत आहेत. तक्राराला उत्तर देऊ. पण किरीट सोमय्यांनी इलेक्शन कमिशनकडे नाव कमी करण्याच्या कार्यक्रमाच्या विरोधात पण तक्रार केला होता. दिल्लीहून टीम आली, त्यांनी मुंबईचे सगळे मतदारसंघ, विशेषकर ईशान्य मुंबईचे सगळे याद्या बघितले. जे नावं घाल झाली होती ते नावं दुबार होती किंवा मयत झाली होती किंवा घर सोडून गेले होते,
असा कार्यक्रम जे फिल्ट्रेशनचे आहे त्याला विरोध करणारी माणसा बोगस मतदानाच्या विषयावर आत्ता ते तक्रार करतात, त्यांना नैतिक आधारच नाही. बाबा कुलकर्णी, आता तुम्हाला बोलायला लागेल की तुमचे लोक पब्लिसिटीसाठी बद्दल मला मी काय बोलत आहे, कोणत्या शब्दात त्याला सांगू, ते किरीट समाजाची खिल्ली उडवत आहेत की जो माणूस जागरूकपणे एखादा जर का समाजामध्ये आदर्श असलेला नेता जर का चुकला, ज्याला चूक करण्याचा अधिकारच नाही, तो म्हणतो नेता चुकला. विनोद कसला करताय? हा विनोद आहे? हा तर तुम्ही धडधड लोकशाहीचा अपमान केलाय. लोकशाहीचा अपमान नाही, पण किरीट सोमय्यांबद्दल त्यांचा आक्षेप आहे. किरीट सोमय्या हे फक्त पब्लिसिटीसाठी हे करतात असं नवाब मलिकांचं म्हणणं आहे. वेळच्या वेळेला प्रत्येक वेळेला पावलं उचलली आणि ते नवाब मलिकांना मिरच्या लागल्या असेल नाकाला त्यांच्या, मला असं वाटतंय, आणि म्हणून त्यांचे उद्गार आहेत. किरीट सोमय्यांची खिल्ली उडवायचं कारणच नाही. किरीट सोमय्या अत्यंत जागरूक आणि अत्यंत अभ्यासू कार्यकर्ता आहे. प्रत्येक बाबतीमध्ये जर ऑब्जेक्शन असेल त्या ऑब्जेक्शनला कुठेतरी काहीतरी बेस आहे, बेसलेस बोलणार किरीट सोमय्या नाही. माझी अशी विनंती आहे नवाब साहेबांना की नवाब साहेब, आपल्या नेत्याचं म्हणणं चुकलं, आपल्या नेत्याचं स्टेटमेंट चुकलं, हे सुद्धा बोलायला एक धारिष्ट असावं लागतं, धाडस असावं लागतं. माझ्या पक्षातले पण नेते जर का चुकले तर माझ्यामध्ये हिंमत असली पाहिजे की किरीटजी तुम्ही ही तुमची मुवमेंट चुकली हे सांगायची माझी हिंमत असली पाहिजे. पण किरीट सोमय्यांची खिल्ली उडवायची, मला असं वाटतं की पवार साहेबांनी फार अत्यंत टायमिंग साधलं याच्यामध्ये. राजे साहेब की महाराष्ट्रामध्ये गारपिटीचा प्रश्न सगळ्यात मोठा महत्त्वाचा आहे, त्याच्यावर तर मुंडे साहेबांनी आव्हान दिलं सरकारला की आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरू. मुंडे साहेबांचं आव्हान म्हटल्यानंतर सरकारला थरकाप सुटलेला आहे आणि म्हणून त्याचं विषयांतर करण्यासाठी म्हणून पवारांनी ही खेळ खेळली. प्रताप थोरात, असं माझं म्हणणं आहे. बाबा कुलकर्णी आपल्या पक्षाला, आपल्या नेत्याला, आपल्या सरकार, आपल्या एकूणच त्यांच्या प्रचार मोहिमेला वाचवण्याचं काम करणार हे काही सांगायची गरज नाही. आणि ते ज्या कामासाठी पक्षाने त्यांना नियुक्त केलंय किंवा इथे पाठवलंय ते करतायत. पण तुम्हाला असं बाबा कुलकर्णींचा जो मुद्दा आहे की किरीट सोमय्या हे जागरूक आहेत आणि ते त्यांच्या बरोबर रडारवर आता पवार आले आहेत म्हणून हे सगळे झाले, तुम्हाला असं वाटतं की पवार इतक्या सहजासहजी कोणाला रडारवर जातील? कोणाच्या यंत्रणा आपली अशी आहे की पवारांना रडावरती घेतलं जाणार नाही. त्याचं कारण असं, आपल्या देशामध्ये काय होतं की एखादा स्कूटरवाला असेल, त्यानं सिग्नल तोडला तर लगेच त्याला पकडलं जातं बखुटीला धरून, बरोबर आहे. परंतु मर्सिडीज मधून आलेल्या जर काय व्यक्तीने सिग्नल तोडला किंवा काय कोणाला ठोकलं तरी सुद्धा त्यांना माहिती असतं त्या ट्रॅफिक पोलिसाला. सलमान खानचा खटला 10 वर्ष चाललेला आहे, याचे हात वरपर्यंत पोहोचलेले, उगीच होम मिनिस्टरला किंवा कमिशनरला फोन करेल, हा मर्सिडीज मधनं चालणारा माणूस आहे, याला सोडून द्यायचो, सलाम ठोकतो आणि जाऊ देतो. पवारांच्या बाबतीत देखील तेच होईल, हे तेच होईल. त्याच्यामुळे याच्या रडारवरती कोणी घेण्याचं पवार रडारवर येऊ शकत नाही असं प्रतापराव थोरातांचं म्हणणं आहे. या क्षणाला माझ्याबरोबर आणखी आपले दुसरे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान संपर्कात आलेले दूरध्वनीवरून. संदीप प्रधान, शरद पवार हे अडचणीत येतील का? लोकशाहीची थट्टा ही काल पवारांनी स्वतः मांडलीच, त्याचप्रमाणे त्यांच्या उपस्थितीत मांडली. विशेषतः स्वराज वाल्मिक यांनी दाढीवाला राक्षस, भस्मासूर अशी नरेंद्र मोदींची जी काय अगदी खालच्या शब्दांमध्ये त्यांचा उल्लेख केला जाहीर कार्यक्रमामध्ये. आणि या सगळ्याकडे निवडणूक आयोगाचं लक्ष होतं का? जर होतं तर काय नेमकी कारवाई होणार या सगळ्या नेत्यांवर? आणि जर नव्हतं तर पवारांसारखा कधीही आपली पातळी न सोडणारा नेता अशा स्वरूपात का वागतोय? मोदींना मिळणारं जे पब्लिसिटीचं मायलेज आहे किंवा प्रसारमाध्यमांमधली जी प्रसिद्धी आहे त्याच्यामुळे पवारांनी केलेला ही फिक्सिंग होती का? हे WWF होतं का? शरद पवार यांच्यासारख्या जाणकार अनुभवी नेत्याकडून अशा पद्धतीची अपेक्षा नाही. खरं तर पवार यांनी स्वतः असा खुलासा केलाय की मी विनोदाच्या अंगाने बोलत होतो आणि विनोद करताना त्याकडून बोललं गेलं. पण मला असं वाटत नाही, कारण शरद पवार विनोद करतात तेव्हा सुद्धा तो खूप विचारपूर्वक करत असणार आणि या विनोदाचे काय परिणाम होतील याचा सुद्धा त्यांनी विचार करूनच वक्तव्य. फक्त प्रश्न असा आहे की आपल्याकडे निवडणूक आयोग नावाची यंत्रणा आहे, म्हणजे त्यांनी काही एखाद्या प्रकरणामध्ये कारवाई केली आहे, ठोस अशा पद्धतीने एखाद्या मोठ्या नेत्यावर कारवाई झाली असं आपल्याला काही गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहायला मिळालेलं नाही. बरोबर. मध्यंतरी मुंडे यांनी जाहीरपणे, अगदी खरं आहे, मुंडेंनी सांगितलं की मी आधी 25,000 निवडणूक लढलो होतो आणि आता
मला 8 कोटी रुपये खर्च आला, त्यानंतर मुंडेंचा फक्त माफीनामा घेऊन निवडणूक आयोग गप्प बसलं, जर मुंडेंसारख्या विरोधी पक्षात असलेल्या नेत्याची अशा पद्धतीत माफी स्वीकारली जाते, तर शरद पवार हे तर काय आहेत देशाच्या राजकारणात आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. काय होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, त्यामुळे मला वाटतं की शरद पवार हा जो खुलासा केलेला आहे आज जे म्हटलेलं आहे की त्याच्या अंगाने मी हे बोललो आणि माझ्या निवडणूक आयोगावर आणि निवडणूक प्रक्रियेवर जो पूर्ण विश्वास आहे, तर हा खुलासा मला वाटतं की स्वीकारून कालांतराने ह्या सगळ्या वादावरती पडताच टाकला जाईल असं मला एकूण या संदर्भामध्ये वाटतं. वादावर पडदा पडेल असं तुम्हाला वाटतंय. धन्यवाद संदीप प्रधान. मी जाणार आहे प्रतापराव थोरातांकडे. संदीप प्रधान, आपण आपला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रतापराव थोरात, की या सगळ्या वादावर पडदा पडेल असं संदीप प्रधानांना वाटतंय आणि तुमचा मुद्दा जो आहे त्याच मुद्द्याला जवळपास दुजोरा मिळतोय. हो, याच्यातलं दुसरं, याच्यातून काही होणार नाही. पवारांना काही धरणार नाहीत दोषी, मुंड्यांना धरलं नव्हतं दोषी, कारण इलेक्शन कमिशन काय किती लोकांना हे करतं, अडचणीत फार आणत नाही. परंतु एक गोष्ट होईल जी पूर्वी घडलेली आहे त्याचा जर आधार घ्यायचा, तर पूर्वी यशवंतराव गडाखांची निवडणूक ही रद्दबादल ठरवली होती. बरोबर आहे. पार्ल्यामध्ये रमेश प्रभूंची जी निवडणूक होती ज्याच्यामध्ये हिंदुत्वाचा उल्लेख केला होता स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी, त्याबद्दल शिवसेना प्रमुखांवरही 6 वर्ष मतदानासाठी बंदी घालण्यात आली होती आणि रमेश प्रभूंची निवडणूक रद्द ठरली होती. याच्यातला एकच भाग बघतो की त्यामुळं ही निवडणूक रद्दबद्दल ठरली होती यशवंतराव गडाखांची. बरोबर आहे. शिवसेना प्रमुखांच्यावरती बंदी आली होती. बरोबर आहे. याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर मला वाटतं ती संजीव नाईकांची कॉन्स्टिट्युएन्सी होती ना. अगदी खरं आहे. उद्या संजीव नाईक निवडून आले आणि कोणी कोर्टात गेला तर त्यांची निवडणूक देखील रद्दबादल होऊ शकते. त्याच्यामुळं राष्ट्रवादीतले इतर कॅन्डिडेट जे ते घाबरलेत आता पवारांना एरवी वेगळ्या अर्थानं घाबरतात, आज आता वेगळ्या पद्धतीने घाबरलेत. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की पवारांना जायचं राज्यसभेत. उद्या त्याच्या अगोदर कोणी गेला आणि हायकोर्टाचं हे आणलं त्यांनी जजमेंट की बाबा तुम्हाला 6 वर्ष कुठल्या पार्लमेंटमध्ये किंवा राज्यसभेमध्ये जाण्याची बंदी घालण्यात येते 6 वर्षाकरता. पवारांची पुढची 6 वर्ष कुठल्याही संसदेशिवाय जातील, ही सुद्धा शक्यता आहे. नाही, पण ही सगळी शक्यता आहे. मला नेमकं याच गोष्टीवर बाबा कुलकर्णी, तुम्ही ज्या किरीट सोमय्यांची बाजू इथे हिरिहिरीनं लढवताय त्या किरीट सोमय्यांकडे इतकं अधिष्ठान, इतका स्वाभिमान आणि इतका कणखरपणा आहे अशी ग्वाही तुम्ही या जाहीर कार्यक्रमातून आपल्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला देऊ इच्छित आहेत की जितका पाठपुरावा आता प्रतापराव थोरातांनी बोलून दाखवला तितका सोमय्या करणार आहे. 100% करणार, 100% करणार. पक्ष त्यांना तसं भाग पाडणार आहे. पक्षाला नाही, किरीट सोमय्या जे करणार तेच पक्ष करणार आणि पक्ष सांगणार तेच किरीट सोमय्या करणार. 100% याच्यामध्ये रिझल्ट येणार. जर का आदरणीय शिवसेना प्रमुखांना जर का निवडणूक आयोगाच्या आणि कोर्टाच्या आदेशात 6 वर्षाची बंदी येऊ शकते, तर एका पक्षाच्या राष्ट्रप्रमुखाला त्याच्या या विनोदाबद्दल त्याच प्रकारची शिक्षा मिळाली पाहिजे. ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका. मी जाणार आहे नवाब मलिकांकडे. नवाब मलिक, मला एक सांगा, पवारसाहेब कधीच चुकत नाहीत. जाहीरपणे किंवा व्यक्तिगत आयुष्यातही ते अधिकाधिक बिनचूक असण्याचा प्रयत्न करत असतात. पण गेले काही तास, जवळपास 30 तास इलेक्ट्रॉनिक मीडिया पवारांना आणि राष्ट्रवादीला ठोकतोय असं तुम्हाला वाटतंय नवाब मलिक? आज आम्ही बघितल्यानंतर बातमी जरी आली असेल तर पवारसाहेबांची भूमिका पण त्याच्या शेजारी लोकांनी छापलेली आहे. कालपासून दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत हे सगळं एकतर्फी 2-3 तास चालला. त्यानंतर खुलासा केला, ती पण माहिती या सगळ्या माध्यमांनी दिलेली आहे. मला वाटत नाही की ठोकताय, ठीक आहे, शब्द चुकते, मग ते दुरुस्त करण्याचे पण हिंमत लागते करायला. बऱ्याचशा लोकांचे शब्द चुकते पण ते कधी सांगत नाही की माझी चूक झाली. जे भाजपचे नेते ज्यांच्या नावाने आता सगळा कारभार चालू आहे किंवा उद्धव ठाकरे आहेत, त्यांचे किती शब्द चुकते मी उदाहरणच सांगतो. काल ते वर्धेत गेले, त्यांनी सांगितलं की महात्मा गांधी नरेंद्र मोदी साहेब वर्धेत गेले, त्यांनी सांगितलं की या देशातल्या गांधीजींनी वर्धेतून भारत छोडो आंदोलन सुरू केलं. त्यापूर्वी ते बोलले भगतसिंग अंडमानच्या जेलमध्ये होते. त्यापूर्वी बोलले की सिकंदर या नालंदापर्यंत इकडे आले होते बिहारमध्ये. ते इतकं चुकतं आहे पण कधी बोलत नाही की माझे चुकलं, मला क्षमा करा. हे आपले छोटे मोदी झालेले उद्धव ठाकरे ते बोलत आहेत 26 जानेवारीला प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणार आहे, ते त्यांचं चुकलं. गोवारी हत्याकांडचे गोळीबारात
काही आदिवासी शहीद झाले ते म्हणत होते तिथे गोळीबार झालंच नाही. ही लोक किती चुकत आहे, इतकी लवड पण करत आहे, पण ते कधी त्यांची चूक स्वीकार करत नाही, खुलासा पण करत नाही की आमच्या चुकला होता, असं नाही. असं आहे, आमच्याकडून चूक होत असेल तर आम्ही स्वीकारतो आणि त्याचा खुलासा करतो. जे स्वीकारून खुलासा करणारी लोक आहेत त्याच्यासोबतच जनता उभा राहते. लबाडपणा करून लबाडपणाने सगळं चालवायचं अशा लोकांसोबत जनता राहणार नाही. नवाब मलिक, मी येणार आहे तुमच्याकडे. नवाब मलिक, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. पवारांना उपरती झाली आहे का हा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. बाबा कुलकर्णी, अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला नवाब मलिकांनी तोंड फोडलेलं आहे की पवारांकडून चूक झाली. पवारांनी लगोलग अवघ्या 18 किलोमीटरवर येऊन लगेच त्याची माफी मागितलेली आहे आणि फक्त 2 तासात माफी मागितलेली आहे. पण काल वर्ध्यामध्ये, म्हणजे अगदी नुकतंच वर्ध्यामध्ये काही तासापूर्वी नरेंद्र मोदी गेले होते, तिथे त्यांनी चुकीचे तपशील मांडले. त्याचप्रमाणे ज्याचा उल्लेख आता नवाब मलिकांनी केलेला आहे, तुमच्याकडे इतका विनम्रपणा नाही आहे असा. या दोन्ही नेत्यांची नावं नवाब साहेबांनी घेतली. या दोघांच्या भाषणामध्ये स्लिप ऑफ टंग किंवा माहितीचा अर्धवटपणा आहे. पण शरद पवारांच्या स्टेटमेंटमध्ये एक आदेश आहे, सुप्त आदेश आहे, आणि तो आदेश जो आहे तो लोकशाहीला घातक आहे. या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेला हरताळ फाटणार आहे. भगतसिंगांची बद्दलची माहिती असेल किंवा आणखी दुसऱ्या कशाबद्दल माहिती असेल, त्याच्यामध्ये लोकांना एक आदेश नाहीये, मेसेज नाहीये की तुम्ही अमुक करा म्हणून. पण तुम्ही साताऱ्याला जा, गावाकडे जा, मतदान करा, बोटावरची शाई पुसा आणि मग मुंबईकडे येऊन परत मतदान करा, हा एक आदेश पवार साहेबांना दिला आहे आणि हा अत्यंत घातक आहे. आतापर्यंत ज्या निवडणुका तपासल्या पाहिजे की ह्याच प्रकारचं मतदान या मंडळीने केलं का करून घेतलेलं आहे. प्रताप थोरात, हे एका बाजूला बाबा कुलकर्णी असं म्हणतात की हा आदेश आहे आणि पवारांनी आदेश दिला. बघा, 2 माणसं महाराष्ट्रात आदेश देण्यासाठी प्रसिद्ध होती, त्यातल्या एका आदेशाला आता आपण म्हणजे मुकलेलो आहोत. तो आदेश होता स्वर्गीय शिवसेना प्रमुखांचा आणि तेच जाहीरपणे सांगायचं की मी हा आदेश देतोय. पवारांनी जर असा आदेश दिला तर ते म्हणतात त्या संबंधीची आम्ही सूचना मांडलेली आहे. पवार इशाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे, इशारा करण्यासाठी. पण त्यांनी डायरेक्ट आदेश दिला हे तर दिसतच आहे. बरोबर आहे. हे जरी खरं असलं तरी किरीट सोमय्या, प्रतापराव, तुम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही आहात, गेली 40 वर्ष या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघतायत. मला तुम्हाला विचारायचं आहे, पवारांच्या विरोधात सोमय्या हे गांभीर्यानं पाठपुरावा करतील का? हा आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे. अन्यथा ही लोकशाहीची थट्टा थांबणार नाही. कारण जसं तुम्ही म्हणालात तसं कोणीही याचा पाठपुरावा करेल अशी आत्ता तरी शक्यता नाहीये. किरीट सोमय्या या वाटेला जातील का? किरीट सोमय्यांचा इतिहास पाहिला तर ते सुरुवात जोरात करतात आणि नंतर सोडून देतात. पडद्यामागं काय घडतं ते माहिती नाही आपल्याला. पडद्यामागे काहीतरी घडतं. हो, घडत असेल. हो, प्रेशर असेल, तडजोड असेल. महाराष्ट्र सदनाच्या संदर्भामध्ये किंवा भुजबळांच्या मागे ज्या पद्धतीत किरीट सोमय्या लागले, त्यानंतर अचानक किरीट सोमय्या का शांत झाले? बाबा कुलकर्णी, नाही, शांत नाही झाले किरीट सोमय्या. कसे नाही शांत झाले? त्याच्यावरती अजून एक काम करत आहेत. माझ्या समोरच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. किरीट सोमय्या या बाबतीमध्ये फार जागरूक आहेत. किरीट सोमय्या मागे हात धुवून लागलेले आहेत. किरीट सोमय्या कुठच्याही प्रकारे हे प्रकरण धडपणार नाही. काल जनार्दन चांदोरकरांनी त्यांना जाहीरपणे ब्लॅकमेलर म्हटलेलं आहे. चांदोरकरांनी म्हणून किरीट सोमय्या ब्लॅकमेलर होत नाहीयेत. मला असं वाटत नाही की किरीट सोमय्या कुठच्याही प्रकारचं प्रकरण अर्धवट सोडतील तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. याच्यातला एक भाग येतो. हा, बोला. ते काय करतील याच्याबद्दल आपण म्हणजे ज्योतिषी बनून काय बोलायला नको. त्यांचा इतिहास काय होता तो आपल्याला नक्कीच सांगता येतो, एक. आणि दुसरी गोष्ट, आज आपण शुभेच्छा देऊ किरीट सोमय्यांना, त्यांना शुभेच्छा देऊ की तुम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा कराल, हा एक भाग आहे. आणि पवारांना जर द्यायच्या असेल तर बाबा तुम्हाला लोकशाही चालवायची तशी चालवा, त्याच्यासाठी त्यांनाही शुभेच्छा देऊ. आपण जनता आपण काय करू? बरोबर आहे. आपण गरीब. दुसरा भाग जो येतो की विरोधी पक्ष कसे काम करतात. काल नीलम गोरेंची रिॲक्शन होती टेलिव्हिजनवरती की पवार साहेबांनी कदाचित ही थट्टा केली असेल. म्हणजे पवारांनी त्याची सारवासारव करायच्या आधी शिवसेनेच्या प्रवक्त्या सारवासारवे करत होत्या. हे भाजप शिवसेना यांची युती राहणार आहे का पवार शिवसेना युती होणार आहे अशी शंका येण्यासारख्या घटना घडायला लागल्या. पण मी पुन्हा प्रतापराव तुमच्याकडे येणार आहे. भांडूप, मी आता त्या आधी जाणार आहे नवाब मलिक यांच्याकडे. भांडूपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पवार असंही म्हणाले होते, माझ्या सहित सर्वांनी शब्द जपून वापरायला हवेत आणि कार्यकर्त्यांमध्ये जपून
बोलायला हवं. शरद पवारांना ही नवी मुंबईतून मुंबई चिरेपर्यंत झालेली उपरती होती का नवाब मलिक? मी तुम्हाला बोलतो, जेव्हा 1:30 वाजता मला हे कळलं, काही पत्रकारांनी मला बोललं की असं पवार साहेबांनी सांगितलं आहे. मी त्यांना फोन करून विचारला की साहेब असं आपल्याकडून झालं. हां बोले, मी विनोदाने बोललो, माझ्या तोंडातून हे शब्द गेलेले. म्हटलं साहेब गेलेले आहे तर आपल्याला हा खुलासा केला पाहिजे. बरोबर. मग बोलले काय करू? मी बोललो आता 4 वाजता आपली सभा आहे, त्या सभेमध्ये तुम्ही याचं स्पष्टीकरण करा आणि कार्यकर्त्यांना पण सांगा की जपून बोललं पाहिजे. माझ्या सूचनेनुसार त्यांनी ते वाक्य तिकडे बोलल्या. त्यानंतर बाईट पण दिली, लेखी खुलासा पण पाठवला आणि स्वतः कॅमेऱ्यासमोर त्यांनी ते काय बोलू इच्छित होते, काय घडलं त्याची माहिती त्यांनी लोकांना दिलेली. बरोबर, तशी माहिती त्यांनी लोकांना दिली. प्रतापराव, नवाब मलिक किती गरीब गाईसारखं सगळं सांगतायत बघा. राजकीय नेते आणि त्यातही सत्तेतले नेते इतके गरीब दत्ताच्या गाईसारखे बोलायला लागले तर या लोकशाहीची थट्टा नाही ना होणार? प्रतापराव, तुम्ही असं का म्हणताय? लोकशाहीला शुभेच्छा द्यायला हव्यात. शुभेच्छा द्यायला पाहिजेत ना. दुसरी गोष्ट अशी म्हणजे असे नवाब मलिकांसारखे आणि पवारांसारखे नेते आहेत म्हणून शुभेच्छा द्यायला हव्यात? नाही, त्याचं नाही. नवाब मलिकांची त्याच्यात चूक नाही. काय होतं, राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची आणि प्रमुख नेत्यांची पवारांच्या या स्टेटमेंटमुळे गोची झालेली आहे. त्याच्यामुळे सगळे डिफेन्सिव्हवरती गेलेत. हा त्या बिचाऱ्यांचा राष्ट्रवादी डिफेन्सिव्हवर गेलाय. त्यांचा दोष काय? त्यांचा दोष काय बिचाऱ्यांचा? बरोबर आहे साहेब, मोठे साहेबच चुकले तर काय करायचं? पक्ष आता मोठे साहेबच चुकले तर ते काय करणार आहे? म्हणजे छोटे साहेब चुकतात, छोटे साहेब पुण्यात जातात, धरणात काय काय करतात, तिथपर्यंत ठीक होतं. आता मोठे साहेब पण चुकले. बाबा कुलकर्णींना आनंदाच्या उकळ्या फुटतायत. पण बाबा कुलकर्णी तुम्ही काही असं या आनंदाच्या उकळ्या चिरायू होतील असं नाहीये. कारण मला नवाब मलिकांचं एक वाक्य आता थोडंसं हे झालं की त्यांनी माफी मागितली, नंतर त्यांनी बाईट पण दिली. साहेब, पवार साहेबांनी फार टायमिंग साधून गोळी सोडली, मारलेली आहे. म्हणजे मोदींनी जे काय केलं ते टीआरपीचे सगळे रेटिंग्स, टीआरपीचे सगळे रेट कार्ड देशभरातल्या वाहिन्यांचे हे तपासून आपला मीडिया प्लॅन केला. पवारांनी एक पाहिलं की आता यातलं आपल्याला काही प्लॅन करणं जमत नाहीये, त्यावेळी त्यांनी स्वतः एक वेल टाइम कनेक्टेड असा स्ट्रोक मारलाय आणि तो आता फक्त सीमापार होण्याची वाट तुम्हाला बघायला लागणार आहे. असं आहे का? नाही, त्यांच्या गोळीने काम तर झालं होतं. त्यांच्या गोळीने काम झालं होतं, मग माफी मागायला अवघड काय होतं? जी गोळी मारली होती ती नेमकी टार्गेटवरती लागली होती, त्याचे पडसाद उमटले होते, मेसेज सर्वत्र गेला होता, सर्वत्र सूचना गेल्या होत्या, एक आदेश जारी झाला होता. तो आदेश जारी झाला होता. प्रतापराव, मला एक सांगा की या सगळ्या गोंधळानंतर राष्ट्रवादीला याची किंमत मोजावी लागेल असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच किंमत मोजावी लागेल. नक्की मोजावी लागेल. लोकांचे काय असतं प्रतापराव, याची किंमत मोजावी लागेल असं तुम्ही म्हणताय? मोजावी लागेल. याचं कारण असं असतं की म्हणजे आधीच राष्ट्रवादीकडे दुष्काळ आहे, 8 ते 9 अशीच त्यांची संख्या आहे आणि जर किंमत मोजावी लागली तर त्याचं काय होईल? तिथेही गारपीट पडेल असं वाटतंय. राष्ट्रवादीच्या दृष्टीने फक्त असेंब्लीची निवडणूक महत्वाची आहे, लोकसभेची निवडणूक तशी महत्वाची नाही. कारण पवार साहेबांनी सांगितलं की मी आता काय पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीये, ते काही जागा पुरेशा लढत नाहीयेत, अजित पवार देखील म्हणाले. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीनं म्हणजे केंद्रामध्ये युपीए बरोबर राहायचं आत्ता तरी, निवडणुकीपूर्वीपर्यंत ते असतीलच. नंतरचं काय करायचं, असेंब्लीच्या निवडणुकीच्या शक्यता त्या लक्षात घेऊन काय करायचं हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. परंतु याची किंमत का मोजावी लागेल की नवा मतदार हा अधिकाधिक जागरूक दर निवडणुकीमध्ये येतोय. त्याच्या घरामध्ये टेलिव्हिजन मीडिया त्याच्या लोकशाहीबद्दलचं प्रशिक्षण कायम करतोय. 5 वर्ष करत असतो तो काही निवडणुकीच्या आधी महिनाभर करत नाही. नेते मंडळी आणि राजकीय पक्ष महिनाभर फिरतात लोकांचं शिक्षण करण्यासाठी. आणि या दर्जाचं जर शिक्षण करत असेल, शाही पुसा आणि डबल मतदान करा, बोगस मतदान करा, किंवा काल धनंजय मुंडे जर म्हणत असतील की मी बोगस मतदानाचं फळी मी सुधारत होतो, त्यावेळी या गोष्टी, या भयानक गोष्टी आहेत आणि याची किंमत मोजावी लागेल असं प्रतापराव थोरात म्हणतायत की राष्ट्रवादीला किंमत मोजावी लागेल. जर राष्ट्रवादीला किंमत मोजावी लागली तर साहजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी आघाडी आहे, UPA 2 जो आहे, त्यालाही महाराष्ट्रात किंमत मोजावी लागेल. बाबा कुलकर्णी हे काहीसे आनंदित झालेत, उल्हासित झालेत, पण त्यांचा उल्हास चिरायू राहण्यासाठी किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि किरीट सोमय्यांचा या मागचा इतिहास हा राज्यातील, देशातील जनतेला सर्वश्रुत आहे. पण बाबा कुलकर्णी यांना तरीही एक आत्मविश्वास आहे की सोमय्या जे काय करतील ते भाजपला अपेक्षित आहे तेच करतील. पण
त्याच आधी जर सोमय्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर या सगळ्या मिशनचं काय होणार हा आपला प्रश्न आहे. पण आपण सोमय्यांसारखं लक्ष याच्यातून दूर करणार नाही आहोत. यावर सगळं बारकाईने लक्ष ठेवण्याचं काम लेमन न्यूजच्या माध्यमातून आपण करणार आहोत. प्रतापराव थोरात, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपण या सगळ्याचं अत्यंत अभ्यासू विश्लेषण केलंय. बाबा कुलकर्णी, आपल्यालाही खूप खूप धन्यवाद. आणि नवाब मलिक, आपणही आपल्या वेळात वेळ काढून या सगळ्यामध्ये सहभागी झालात आणि तुमच्या पक्षाची बाजू मांडली, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. आजचा मुद्दामध्ये लोकशाहीची थट्टा या विषयावर आपण इथेच थांबणार आहोत. उद्या भेटणार आहोत एक नवा मुद्दा घेऊन आणि नवी चर्चा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.